हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण टाईप्स ऑफ हायब्रिडायझेशन्स मग यामध्ये SP3D आणि SP3D2 हायब्रिडायझेशन जे काय आहे ते आपण पाहिलं होतं. आणि याचे जे काही एक्झाम्पल्स असतील ते एक्झाम्पल्स आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते. आता नेक्स्ट आपण पाहणार आहे, पहा, मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी, दॅट इज अ MOT. आपण जे काय हायब्रिडायझेशन पाहिले हे VBT नुसार पाहिले होते. पहा, आता नेक्स्ट आहे MOT, दॅट इज अ मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. दिस theory was developed by F. Hunt and R.S. Mulliken या दोन सायंटिस्टनं ही जी काय थेरी असेल ही थेरी डेव्हलप केलेली आहे. पाच सायंटिस्ट आहेत हे दोन, F. Hunt and R.S. Mulliken. सायलेंट फीचर्स ऑफ MO थेरी, याचे काय सायलेंट फीचर आहेत. The atomic orbitals of comparable energies and proper symmetry combine to form molecular orbitals. म्हणजे या ठिकाणी ॲटमचे जे काही ऑर्बिटल्स असतील हे ॲटमचे ऑर्बिटल कंबाईन होतात आणि या ठिकाणी ॲटॉमिक ऑर्बिटल पासून मॉलिक्युलर ऑर्बिटल काय होतात, तयार होतात, आहे की नाही. ॲटम पासून मॉलिक्यूल बनतो, तसं ॲटॉमिक ऑर्बिटल पासून मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतात. पण हे तयार होताना त्याची जी काय एनर्जी पाहिजे, दिस एनर्जी ऑफ दिस ऑर्बिटल्स आर कम्पॅरेबल अँड प्रॉपर सिमेट्री, त्याला प्रॉपर सिमेट्री पाहिजे, देन दे आर कंबाईन, तरच ते कंबाईन होतात. An electron in an atomic orbital is influenced by one nucleus, while in molecular orbital, electron is influenced by two or more nuclei, depending upon the number of atoms involved in the formations of atomic orbital. पहा, ज्यावेळेस आपल्याकडे ॲटॉमिक ऑर्बिटल असेल तर त्या ॲटम्समध्ये एकच न्यूक्लियस पाहायला मिळतं आणि हे एक न्यूक्लियस काय करतं, त्या ठिकाणी जे काही फोर्स असेल त्या फोर्सनं त्या इलेक्ट्रॉन्सला ते हेल्ड करून ठेवत असतं. पण ज्यावेळेस मॉलिक्यूल फॉर्म होत असतो, तो मॉलिक्यूल फॉर्म होत असताना त्या ठिकाणी दोन ॲटम्स असतील तर त्या दोन ॲटमचे दोन न्यूक्लियस झाले आणि हे दोन न्यूक्लियस काय करतात, त्या ठिकाणी त्याला हेल्ड करतात. पहा, मग जेवढे ॲटम्स त्या ठिकाणी असतील तेवढे त्या ठिकाणी काय तयार होणार आहेत, ऑर्बिटल्स त्या ठिकाणी तयार होणार आहेत. पहा त्याचे, द ॲटॉमिक ऑर्बिटल इज मोनोसेंट्रिक while अ मॉलिक्युलर ऑर्बिटल इज पॉलिसेंट्रिक. मग ॲटम्समध्ये एकच न्यूक्लियस आहे म्हणजे हे कसं झालं, मोनोसेंट्रिक झालं आहे. बट इन केस ऑफ मॉलिक्यूल कंटेन 1, 2, 3, 4, that's many numbers of atoms, then it may be a four dicentric, tricentric, or it may be a polycentric. मग हे कसं असेल, पॉलिसेंट्रिक असेल. का तर मॉलिक्यूल तयार होत असताना त्या ठिकाणी दोन ॲटम कंबाईन झाले, 3 झाले, 4 झाले, याच्यानुसार ह्याचे काय पडतात, टाईप्स पडतात. परत मोनोसेंट्रिक असेल, डायसेंट्रिक, ट्रायसेंट्रिक, टेट्रासेंट्रिक, असे त्याचे हे पुढचे टाईप्स आहेत. पहा, when two atoms or orbital when two atomic orbital combine, two molecular orbitals are formed, means they form equal number of atomic orbitals. दोन ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन झाले तर दोन मॉलिक्युलर ऑर्बिटल त्या ठिकाणी तयार होतात. पहा, द नंबर ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल फॉर्म इज इक्वल टू द नंबर ऑफ कंबायनिंग ॲटॉमिक ऑर्बिटल. म्हणजे जेवढे ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होतील तेवढे काय होतील, मॉलिक्युलर ऑर्बिटल त्या ठिकाणी तयार होतील. पहा, मॉलिक्युलर ऑर्बिटल आर मेनली टू टाइप्स. One is a bonding molecular orbital while the other is a anti-bonding molecular orbital. याचे दोन टाइप्स आहे, एक आहे बॉन्डिंग मॉलिक्युलर आणि दुसरं आहे अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. मग पहा, कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह कॉम्बिनेशन कसं झालेलं आहे त्याचं, H या ठिकाणी प्लस प्लस आहे तर कन्स्ट्रक्टिव्ह कॉम्बिनेशन झालेलं आहे, सिग्मा बॉन्ड झालेला आहे, म्हणजे सिग्मा दिलेला आहे H आहे की नाही. आणि डिस्ट्रक्टिव्ह कसं आहे, एक पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह आहे, डिस्ट्रक्टिव्ह ओव्हरलॅप. मग या ठिकाणी काय होतंय, त्या ठिकाणी नोडल प्लेन तयार होते, कशामध्ये, अँटी बॉन्डिंगमध्ये. सिग्मा दाखवला फक्त तर ते बॉन्डिंगचं ऑर्बिटल आणि सिग्मा स्टार दाखवलं तर ते अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल आहे. मग या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह, कन्स्ट्रक्टिव्ह झालं तर ते बॉन्डिंग ऑर्बिटल्स असेल आणि डिस्ट्रक्टिव्ह झालं तर त्या ठिकाणी ते अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल असेल.
द बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल हॅज लोअर एनर्जी अँड हेन्स ग्रेटर स्टॅबिलिटी. म्हणजे काय बॉन्डिंग ऑर्बिटल आहे हे कसं आहे, याला एनर्जी कशी आहे, ग्रेटर आहे, आणि याला काय आहे, स्टॅबिलिटी मॅक्झिमम आहे. द अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल हॅज हायर एनर्जी अँड हेन्स लेस स्टॅबिलिटी. अँटीबॉन्डिंग जे असेल याला काय असते, एनर्जी जास्त असते, म्हणून कसं असतं, हे लेस स्टेबल आहे. The electron probability distribution around a nucleus in an atom is given by an atomic orbital. इलेक्ट्रॉनची प्रोबॅबिलिटी असेल किंवा डिस्ट्रीब्युशन असेल कसं न्यूक्लियसच्या भोवती, इट गिवन बाय ॲटॉमिक ऑर्बिटल. मग ॲटॉमिक ऑर्बिटलमध्ये जसं प्रिन्सिपल्स आपण वापरत होतो किंवा ज्या प्रकारे आपण 1s भरतो, 2s भरतो, 3s भरतो, अशाच प्रकारे काय असणार आहे, एमओ थेरीमध्ये इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन असणार आहे. लाईक atomic orbital, the molecular orbitals are filled in accordance with. म्हणजे ज्याप्रमाणे आपण ॲटॉमिक ऑर्बिटल भरतो, अगदी सिमिलर मेथडनं आपण त्या ठिकाणी मॉलिक्युलर ऑर्बिटल सुद्धा भरतो. अँड विच प्रिन्सिपल्स इज यूज, अफवू प्रिन्सिपल, पॉलिज रूल्स अँड हन्स रूल्स आर ऑल्सो फॉलोड बाय दिस एमओ ऑर्बिटल्स. Linear combinations of atomic orbital. It is applicable to homonuclear diatomic molecule like H2. म्हणजे या ठिकाणी जे काय ओव्हरलॅपिंग होत असेल ते लिनियर कॉम्बिनेशन त्याचं काय होतं, ओव्हरलॅपिंग होतं. LCAO प्रिन्सिपल्स हे तुम्हाला नेक्स्ट म्हणजे तुम्ही जाल 12वी नंतर, त्यानंतर तुम्हाला हे LCAO वगैरे प्रिन्सिपल्स तुम्हाला पाहायला मिळतील. पहा, इट इज ॲप्लिकेबल टू होमोन्यूक्लिअर. होमो म्हणजे सारखे असतील, आणि डायॲटॉमिक 2 ॲटम्स असणार. कोणता मॉलिक्युल आहे मग, H2 असेल, Cl2 असेल, N2 असेल, O2 असेल, F2 असेल. दीज आर द होमोन्यूक्लिअर डायॲटॉमिक मॉलिक्युल. हायड्रोजन विच कन्सिस्ट ऑफ 2H atoms A and B. Each hydrogen atom is in the ground state. हायड्रोजन ॲटमच्या ग्राउंड स्टेटमध्ये त्याला काय आहे, 1 इलेक्ट्रॉन्स आहे इन 1s ऑर्बिटल, आणि 1s ऑर्बिटलमध्ये तो इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. द ॲटॉमिक ऑर्बिटल्स ऑफ दिस ॲटम मे बी रिप्रेझेंटेड बाय द वेव्ह फंक्शन psi A and psi B. psi of MO equal to psi of A plus psi of B. प्रोबॅबिलिटी फॅक्टर्स आहे तो psi of MO equal to psi of A minus psi of B. That is the probability of these formations of orbital. The molecular orbital are represented as sigma, sigma star and pi and phi star. जे काही MO ऑर्बिटल्स असतील मग याच्यामध्ये ते रिप्रेझेंट करताना आपण सिग्मा किंवा सिग्मा स्टार. सिग्मा म्हणजे बॉन्डिंग ऑर्बिटल आणि सिग्मा स्टार म्हणजे अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल. पाय म्हणजे बॉन्डिंग आणि पाय स्टार म्हणजे अँटी बॉन्डिंग. सिग्मा इक्वल टू psi of A plus psi of B. They form bonding molecular orbital. Sigma star, that is anti-bonding, psi of A minus psi of B, anti-bonding molecular orbital. Constructive interference कशा प्रकारे झालेलं आहे पहा. कन्स्ट्रक्टिव्ह मध्ये प्लस मायनस 2px प्लस प्लस मायनस पहा, दोन्ही एका बाजूला आहेत पॉझिटिव्ह. दे फॉर्म सिग्मा 2px. कन्स्ट्रक्टिव्ह झालेलं आहे या ठिकाणी. They have less repulsion in between the nuclei. Destructive interference. पहा डिस्ट्रक्टिव्ह कसं होतं मग आता, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, 2px, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, अँड देयर इज अ फॉर्मेशन ऑफ नोड बिटवीन देम. या ठिकाणी आपल्याला नोड पाहायला मिळते दोघांमध्ये. आणि डिस्ट्रक्टिव्ह आहे हे आहे अँटी बॉन्डिंग 2px. अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतात ते अँटी बॉन्डिंग आहेत, बॉन्डिंग आहेत. पाय ऑर्बिटल सुद्धा दिलेले या ठिकाणी.
नेक्स्ट MCQs. Molecular orbitals filled according to the कोणते प्रिन्सिपल वापरतात? अबू प्रिन्सिपल, फॉलिज प्रिन्सिपल्स, हर्न्स रूल्स अँड ऑल ऑफ द अबू. तर या ठिकाणी सगळे प्रिन्सिपल्स आपण वापरतो. अबू प्रिन्सिपल वापरतो, पॉलिज रूल वापरतो किंवा हर्न्स रूल सुद्धा आपण या ठिकाणी वापरतो. व्हॉट आर मॉलिक्युलर ऑर्बिटल? सिग्मा, सिग्मा स्टार, पाय, पाय स्टार, ऑल. तर या ठिकाणी सगळे कसे ते मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आहेत. कंडिशन्स फॉर द कॉम्बिनेशन्स ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल. ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होण्यासाठी काय कंडिशन्स पाहिजे आपल्याकडं? द कंबायनिंग ॲटॉमिक ऑर्बिटल मस्ट हॅव द सेम एनर्जी ऑर नियरली द सेम एनर्जी. जे काही कंबायनिंग होणारे जे ऑर्बिटल्स असतील याची जी काही एनर्जी असेल ती कशी असावी? सारखी असावी. फॉर एक्झाम्पल, 1s orbital can combine with another 1s orbital, but 2s orbital, but not 2s orbital, because energy of 2s orbital is appreciably high. The combining atomic orbital must have the same symmetry about the molecular axis. त्या ठिकाणी त्याची जी काय असेल ती सिमेट्री कशी पाहिजे? सारखी पाहिजे. फॉर एक्झाम्पल, 2pz orbital of one atom can combine with 2pz orbital of other atom, but not with 2px or 2py orbital because of their different symmetries. मग 2pz ऑर्बिटल असेल तर 2pz ऑर्बिटल दुसरा एखादा ॲटम्स असेल त्याच्या 2pz बरोबर कंबाईन होईल, पण ते 2px किंवा 2py बरोबर कंबाईन होणार नाही, कारण त्याची सिमेट्री कशी आहे? वेगळी आहे. द कंबायनिंग ॲटॉमिक ऑर्बिटल मस्ट ओव्हरलॅप टू द मॅक्झिमम एक्सटेंट. जे काय कंबायनिंग होणारे ऑर्बिटल असतील ते कसे झाले पाहिजे? मॅक्झिमम एक्सटेंटमध्ये ओव्हरलॅप झाली पाहिजे. ग्रेटर द एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप द ग्रेटर विल बी द इलेक्ट्रॉन डेन्सिटी बिटवीन द न्यूक्लिय ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल. म्हणजे आपण त्या ठिकाणी सुरुवातीला पाहिलं आपण की जेवढा तुमचं ओव्हरलॅपिंग जास्त असेल तेवढा तो बॉन्ड काय असतो? स्ट्रॉंग असतो. अगदी सिमिलर या ठिकाणी आपल्याला पाहता येईल, जेवढं ग्रेटर ऑफ एक्सटेंट असेल ओव्हरलॅपिंगचं तेवढा त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय असणार आहे? मॅक्झिमम असणार आहे. एनर्जी लेवल डायग्राम फॉर मॉलिक्युलर ऑर्बिटल. एनर्जी लेवलचे डायग्राम्स आहेत. कशा प्रकारे डायग्राम? अप टू 14 इलेक्ट्रॉन, 14 इलेक्ट्रॉन पर्यंत कशा असतात पहा. सिग्मा 1s हॅव्हिंग लोअर एनर्जी दॅन सिग्मा स्टार 1s, हॅव्हिंग लोअर एनर्जी दॅन सिग्मा 2s, देन सिग्मा स्टार 2s, देन पाय 2px इक्वल टू पाय 2py. दोघांची एनर्जी सारखी आहे. नेक्स्ट सिग्मा 2pz, then pi star 2px equal to pi star 2py, and the last one is a sigma star 2pz. अशा प्रकारे 14 इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी आपण भरू शकतो. पहा, अबोव 14 इलेक्ट्रॉन 14 पेक्षा जास्त असतील तर आपण कशा प्रकारे भरतो? आपण सिग्मा 1s, सिग्मा स्टार 1s, सिग्मा 2s, सिग्मा स्टार 2s, सिग्मा 2pz, then pi 2px equal to pi 2py, then pi star 2px equal to pi star 2py and sigma star 2pz या ठिकाणी असेल. पहा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड मॉलिक्युलर बिहेवियर. The distribution of electrons among various molecular orbital is called electronic configuration. कशाला म्हणतो आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? तर आपण व्हेरियस सेल्स आणि सबसेलमध्ये इलेक्ट्रॉन्स भरत असतो. हे इलेक्ट्रॉन आपण काय करतो? डिस्ट्रीब्यूट करतो. म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. स्टॅबिलिटी ऑफ द मॉलिक्यूल. NB is the number of electron in bonding orbital. Na is the number of electron in antibonding orbital. Case first. If NB is greater than
ए म्हणजे बॉन्डिंगमध्ये जास्त असतील, द मॉलिक्यूल इज स्टेबल, तर तो मॉलिक्यूल काय असतो आपला, स्टेबल असतो. केस सेकंड, इफ इफ एन बी इज लेस दॅन एन ए, म्हणजे अँटीबॉन्डिंगमध्ये जर जास्त असतील, द मॉलिक्यूल इज अनस्टेबल, तो कसा असतो, अनस्टेबल असतो. नेक्स्ट MCQ आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट स्टेटमेंट अबाउट द कॉम्बिनेशन्स ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल. ॲटॉमिक ऑर्बिटल कॉम्बिनेशनशी हे काय आहे, इनकरेक्ट आहे. कंबायनिंग ॲटॉमिक ऑर्बिटल मस्ट हॅव द सेम एनर्जी. 2p orbital of neon atom can combine with 2pz orbital of other. 1s orbital can't combine with 2s orbital and all of these above. तर या ठिकाणी काय आहे, इनकरेक्ट स्टेटमेंट जर काय असेल त्याचं तर काय आहे, हे करेक्ट आहे. म्हणजे कंबायनिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल मस्ट हॅव द सेम एनर्जी, हे करेक्ट आहे. 1s ऑर्बिटल कॅन्ट कंबाईन विथ 2s ऑर्बिटल, हे सुद्धा करेक्ट आहे. पण 2p ऑर्बिटल ऑफ निऑन ॲटम कॅन कंबाईन विथ 2pz ऑर्बिटल, हे कसं आहे, इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. मॉलिक्युलर ऑर्बिटल एनर्जी डायग्राम फॉर N2O2 अँड इट्स बॉन्ड ऑर्डर. आता एक्झाम्पल्स आहेत डायग्रामचे आपल्याला. एक्झाम्पल्स ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल्स, एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ N2 मॉलिक्यूल ऑन द बेसिस ऑफ MO2. MOT थेरीनुसार N2 मॉलिक्यूल कशा प्रकारे तयार होतो हे आपल्याला पाहायचं आहे. N2 मॉलिक्यूल इज फॉर्म बाय द कॉम्बिनेशन्स ऑफ 2 नायट्रोजन ॲटम. N2 मॉलिक्यूल कशापासून तयार झाला, 2 नायट्रोजन ॲटम पासून तयार झालेला आहे. नायट्रोजन हॅव्हिंग 7 इलेक्ट्रॉन्स अँड N2 हॅव्हिंग 14 इलेक्ट्रॉन्स. दॅट इज द डायग्राम फॉर MO. आपल्याला किती इलेक्ट्रॉन्स आहे, 14 इलेक्ट्रॉन्स आहे. पहिला इलेक्ट्रॉन 1s मध्ये, दुसरा 1s मध्ये झाला. नेक्स्ट दुसरा ह्याची, नेक्स्ट मग हे 4 असतील तर कशामध्ये गेले, मग हे इलेक्ट्रॉन भरतोय आपण एनर्जी लेवलनुसार. आता किती भरले आपण या ठिकाणी, 8 झाले. नेक्स्ट 2s नंतर काय येतं आपला, 2s दुसरा नायट्रोजनचा. नेक्स्ट सिग्मा 2s, बरोबर. किती झाले आता आपल्याकडे पहा इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी, 14 इलेक्ट्रॉन्स आहे आपल्याकडे. पहा आता 1s 2s आणि 2p हे काय झाले, एका नायट्रोजनचे झाले. इकडे 1s 2s आणि 2p दुसऱ्या नायट्रोजनचे झाले. आणि हे जे काही मधोमध भरलेले आहेत आपण, सिग्मा 1s, सिग्मा स्टार 1s, सिग्मा 2s, सिग्मा स्टार 2s, पाय 2px, पाय 2py आणि पाय स्टार 2py, हे जे काय आहेत, हे जे ऑर्बिटल्स आपण भरतो पहा, हे ऑर्बिटल आहेत आपले मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आहेत. मग या ठिकाणी पहा काय दिलेलं आहे, हे ऑर्बिटल 14 आपण भरलेले आहेत. बॉन्ड ऑर्डर, मग याची जी काही बॉन्ड ऑर्डर असेल ती कशी काढू शकतो आपण पहा. नंबर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स मायनस नंबर ऑफ अँटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स मायनस डिवायडेड बाय 2 आहे. मग बॉन्डिंगमध्ये किती आहे आपण मोजूया. बॉन्डिंगमध्ये सिग्मा 1s, सिग्मा 2s, देन पाय 2px, पाय 2py अँड सिग्मा 2pz, म्हणजे 5 आहेत. 5 ऑर्बिटलचे किती झाले, 10 इलेक्ट्रॉन्स. आणि अँटी बॉन्डिंग जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये फक्त सिग्मा स्टार 1s अँड सिग्मा स्टार 2s म्हणजे किती आहेत, ते 4 आहेत. म्हणजे 10 - 4 डिवायडेड बाय 2 = 6. मॅग्नेटिक प्रॉपर्टी, आता याच्या मॅग्नेटिक प्रॉपर्टी डायमॅग्नेटिक आहे का, तर सगळे इलेक्ट्रॉन कसे याचे पेअरमध्ये आहेत. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा प्रकारे आलं मग याचं, सिग्मा 2s2, सिग्मा स्टार 2s2, पाय 2px2, पाय 2py2 अँड सिग्मा 2pz2, याचं काय आलं, हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं. नेक्स्ट आहे
O2 molecule कशा प्रकारे फॉर्म होतो पहा. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन O2 मॉलिक्यूल इज 16. ऑक्सिजनचे 8 आहेत आणि O2 चे किती आहे मग 16 आहेत. पहा कशामध्ये 1s मध्ये सिग्मा 1s मध्ये 2, सिग्मा स्टार 1s मध्ये 2, सिग्मा 2s मध्ये 2, सिग्मा स्टार 2s मध्ये 2, सिग्मा 2px मध्ये 2, सिग्मा 2py इक्वल सॉरी पाय 2py इक्वल टू पाय 2pz इक्वल टू 2, पाय स्टार 2py 1 अँड पाय स्टार 2pz 1. अशा प्रकारे हे इलेक्ट्रॉन्स असतील. बॉन्ड ऑर्डर 1/2 Nb minus Na equal to 1/2 10 minus 6 upon 2 equal to 4/2 equal to 2. There is a double bond between two oxygen atoms. Due to the presence of unpaired electron, it is a paramagnetic nature. मग या ठिकाणी एक अनपेड इलेक्ट्रॉन या ठिकाणी आहे आणि कशामध्ये आहे तो पाय स्टार 2py मध्ये एक अनपेड आहे आणि पाय स्टार 2pz मध्ये एक अनपेड आहे. मग या ठिकाणी अनपेड इलेक्ट्रॉन्स आहे म्हणून या ठिकाणी हे कसं आहे आपलं पॅरामॅग्नेटिक नेचर आहे. इन O2 मॉलिक्यूल सिग्मा 1 अँड पाय 1 बॉन्ड्स आर प्रेझेंट. 1 सिग्मा आहे आणि 1 पाय त्या ठिकाणी बॉन्ड प्रेझेंट आहे. पहा बॉन्ड ऑर्डर कशाला म्हणतो बॉन्ड ऑर्डर. It is defined as the 1/2 the distance between the number of electron present in bonding and antibonding orbital. काय आहे 1/2 the distance between number of electron present in bonding and number of electron in a antibonding orbital. Therefore bond order is equal to 1/2 Nb minus Na. If bond order is positive, then Nb is greater than Na. The molecule is stable. जर Nb ची व्हॅल्यू जास्त असेल कशापेक्षा Na पेक्षा, then molecule is stable. If it is a negative or 0, then Nb is less than Na and the molecule is unstable. तो कसं असतो molecule unstable असतो. Nature of bond. The bond order values 1, 2, 3 correspond to a single, double and triple bond respectively. Bond length. Bond length is a 1 upon bond order. Magnetic nature. If all the molecular orbital in a molecule are doubly occupied, then the substance is a diamagnetic. If one or more molecular orbital are singly occupied unpaired, then it is a paramagnetic. म्हणजे सगळे इलेक्ट्रॉन्स कसे असतील आपले पेअरमध्ये असतील तर त्याला आपण म्हणतो डायमॅग्नेटिक. आणि एक असतील किंवा अनेक त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स असतील जे कसे आहेत अनपेअर्डमध्ये आहेत त्याला म्हणतो आपण पॅरामॅग्नेटिक म्हणतो. फॉर एक्झाम्पल H2. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन H2 molecule is 2. The electronic configuration is 1s sigma 1s2. Bond order is 1/2 Nb minus Na, that is 1/2 2 minus 0 2 2/2 equal to 1, that is a bond order is 1 and bond energy is 438 kilojoule per mole. Bond length 74 picometer. If two hydrogen atoms are bonded together by a single covalent bond, they are diamagnetic. कसं आहे ते डायमॅग्नेटिक असेल कारण सगळे पेअरिंगमध्ये असतात. नेक्स्ट आहे हेलियम. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन हेलियम मॉलिक्यूल इज 4 and the electronic configuration is a sigma 1s2 and sigma star 1s2. Bond order 1/2 Nb minus Na, that is a 2 minus 2 2 and the bond order is 0. Bond order 0. The molecule is unstable. The molecule does not exist. Find out
the bond order of He molecule? Answer is the bond order of He2 molecule is a 0. B2 molecule. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर आहे 5, म्हणजे 5 इलेक्ट्रॉन बोरॉनमध्ये आहेत. दुसऱ्या बोरॉनमधले 5 इलेक्ट्रॉन, टोटल त्या ठिकाणी 10 इलेक्ट्रॉन झाले. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, मग याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येईल? सिग्मा 1s, याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतील, सिग्मा स्टार 1s, सिग्मा 2s, सिग्मा स्टार 2s अँड पाय 2py मध्ये 1 इलेक्ट्रॉन अँड पाय 2pz मध्ये 1 इलेक्ट्रॉन्स असेल. बॉन्ड ऑर्डर दॅट इज 1/2 ऑफ Nb मायनस Na. पा किती इलेक्ट्रॉन आहे या ठिकाणी? 1 2 3 4 5 6 इलेक्ट्रॉन्स आहे कशामध्ये? बॉन्डिंगमध्ये. आणि 4 इलेक्ट्रॉन कशामध्ये आहे? अँटी बॉन्डिंग्समध्ये आहेत. मग पहा हे 4 इलेक्ट्रॉन मायनस केले आपण. 6 minus 4, 2/2, that is 1, means the bond order is 1. The molecule contains 2 unpaired electrons, so it is a paramagnetic in nature. तो कसा असेल मग? Paramagnetic असेल. C2 molecule. The number of electrons in C2 molecule is 12. The electronic configuration is sigma 1s 2, sigma star 1s2, sigma 2s2, sigma star 2s2, pi 2py2 and pi 2pz2. Bond order 1/2 Nb minus Na, 1/2 8 minus 4 4, 4/2 2, that is a bond order is 2. The molecule contains no unpaired electrons, so it is a diamagnetic in nature. N2 molecule. The number of electrons in N2 molecule is a 14 and electronic configuration is a sigma 1s2, sigma star 1s2, sigma 2s2, sigma star 2s2, pi 2px2, pi 2py2, sigma 2pz2. These are the electronic configuration. Now the bond order is 1/2 Nb minus Na, that is 1/2 10 minus 4, that is a 6/2 equal to 3, means there is a triple bond between 2 nitrogen atom, and due to the absence of unpaired electron it is a diamagnetic in nature. In N2 molecule 1 sigma and 2 pi bonds are present. 1 sigma आहे आणि 2 pi bond त्या ठिकाणी present आहेत. Examples of molecular orbital. Explain the formation of O2 on the basis of MOT. Answer. O2 molecule is formed by the combinations of 2 oxygen atoms. Oxygen atom contain 8 electrons. Therefore O2 molecule contain 16 electron. याप्रमाणे आपल्याला डायग्राम दाखवता येईल. पहा या ठिकाणी 8 इलेक्ट्रॉन्स आहेत आपल्याकडे कशामध्ये? ऑक्सिजनमध्ये. आपण सुरुवातीला 8 इलेक्ट्रॉन पहा याप्रमाणे इलेक्ट्रॉन सुरुवातीला भरून घेऊया आणि मग पाहूया त्या ठिकाणी आता पहा 1s 2s and 2p. पहा 1s मध्ये किती आहे? 2 आहे. 2s मध्ये 2 आहे आणि 2p मध्ये किती आहे? 4 आहेत. म्हणजे हे जे काय 8 इलेक्ट्रॉन असतील हे एका ऑक्सिजनचे. दुसऱ्या बाजूला 1s 2s आणि 2p हे 8 इलेक्ट्रॉन एका ऑक्सिजनचे. आता आपल्याकडे टोटल किती आले? 16 झाले. मग 16 इलेक्ट्रॉन आपल्याला मध्ये भरायचे. म्हणजे 1s भरले सिग्मा 1s, सिग्मा स्टार 1s, नंतर सिग्मा 2s, सिग्मा स्टार 2s, नंतर सिग्मा 2pz आणि याच्यानंतर मग पाय 2px आणि पाय 2py आणि शेवटी पाय स्टार 2px आणि पाय स्टार 2py. मग 2 इलेक्ट्रॉन भरत गेलो आपण तर या ठिकाणी पाय स्टार 2px
आणि पाय स्टार 2p मध्ये एक एक इलेक्ट्रॉन राहतो आणि बॉन्ड ऑर्डर जी असेल ती आपण फाइंड आउट करू शकतो NB मायनस NA बाय 2 10 मायनस 6/2 इक्वल टू 2 मीन्स देअर मग या ठिकाणी किती बॉन्ड असतील या ठिकाणी 2 बॉन्ड असतील अँड इट इज अ पॅरामॅग्नेटिक इन नेचर कसं असेल तर पॅरामॅग्नेटिक असेल आणि याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याप्रमाणे येईल पहा The stabilities of nitrogen molecule and its ions are in the order N2 plus N plus greater than N2 minus greater than N2 2 minus. Reason based on a bond order. The stability of O2 molecule in its ion O2 plus 2 O2 plus O2 O2 minus and O2 2 minus. Write the electronic configurations and calculate the bond order of H2 plus H2 and He2. Explain why bond length in H2 plus is longer than H2. Solutions. 5 स्पेसिस आहेत आता आपल्याकडे H2 प्लस H2 अँड He2. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स H2 प्लसमध्ये 1 आहे या ठिकाणी H2 मध्ये 2 आहेत आणि He2 मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. कॉन्फिगरेशन कसं येईल याचं मग सिग्मा 1s1 सिग्मा 1s2 अँड सिग्मा 1s2 अँड सिग्मा स्टार 1s2. तर या ठिकाणी बॉन्ड ऑर्डर जे असेल म्हणजे बॉन्डिंगमध्ये किती आहे 1 2 2 आणि अँटी बॉन्डिंगमध्ये 0 0 अँड 2 मीन्स द बॉन्ड ऑर्डर इज अ जर आपण फाइंड आउट केली तर या ठिकाणी 1/2 येते. कोणाची 1/2 आहे H2 प्लसची 1/2 आहे या ठिकाणी H2 ची असेल ती 1 आहे आणि He2 ची 0 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पहा the bond length in H2 plus is longer than H2 because in H2 plus only one electron is present to sealed. एकच इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. The two nuclei from mutual repulsion. दोन न्यूक्लियामध्ये काय होतं त्या ठिकाणी मग म्युच्युअल रिपल्शन. In H2 there are two electrons to hold the two nuclei. Thus nuclear repulsion is less than H2 प्लस. मग या ठिकाणी रिपल्शन कसं होतं कमी होतं कशापेक्षा H2 प्लस पेक्षा. हेन्स न्यूक्लिअर सेपरेशन इन H2 इज मोर दॅन H2 म्हणजे H2 प्लस मध्ये काय होतं या ठिकाणी जास्त रिपल्शन्स होतं कशापेक्षा H2 पेक्षा. क्वेश्चन्स. राईट डाऊन द यमो डायग्राम ऑफ O2 प्लस O2 O2 minus and O2 2 minus. Find out their bond order, magnetic property and stability. Solutions. डायरेक्ट आपण स्पेसिस घेतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसाठी. स्पेसिस आहे O2 प्लस O2 O2 मायनस अँड O2 2 मायनस. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स O2 प्लसमध्ये 15 O2 मध्ये 16 O2 मायनसमध्ये 17 अँड O2 2 मायनसमध्ये 18 इलेक्ट्रॉन्स आहेत. बॉन्ड ऑर्डर जर आपण त्या ठिकाणी फाइंड आउट केली तर या ठिकाणी बॉन्ड ऑर्डर आपल्याला मिळेल पहा 1/2 10 minus 5 दॅट इज 2.5. नेक्स्ट मध्ये 1/2 10 minus 6 2. नेक्स्ट O2 मायनसमध्ये 1/2 10 minus 7 that is 1.5 and in O2 2 minus 1/2 10 minus 8 equal to 1 and the stability is decreases. त्याची stability काय होते डिक्रीज होत जाते पहा. and magnetic nature is a O2 plus is a paramagnetic. O2 is a paramagnetic. O2 minus is also paramagnetic and O2 2 minus is a
डायमॅग्नेटिक. स्टॅबिलिटी डिक्रीज होते पहा. O2 प्लस असेल हा स्टेबल असेल कशापेक्षा, O2 पेक्षा. या ठिकाणी O2 मायनस अजून अनस्टेबल असेल आणि O2 मायनस या ठिकाणी अजून अनस्टेबल असेल. नेक्स्ट, बॉन्ड ऑर्डर O2 plus having a higher bond order than O2 minus than O2 2 minus. Bond length is higher in O2 2 minus than O2 minus than O2 plus. MCQs. Which is a paramagnetic? C2, N2, O2 and O2 2 minus. तर या ठिकाणी O2 कसा आहे आपला, पॅरामॅग्नेटिक आहे. Which is not existed? O2, B2, N2 and F2. तर B2 त्या ठिकाणी एक्झिस्ट होत नाही. नेक्स्ट आहे हायड्रोजन बॉन्ड. कशाला म्हणतो हायड्रोजन बॉन्ड, अगदी थोडक्यात आपण पाहणार आहे. द वीक इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन partially positive charge hydrogen atom with highly electronegative, that is a nitrogen, oxygen and fluorine atom of same or different molecule is known as hydrogen bond. त्याला काय म्हणतो आपण, हायड्रोजन बॉन्ड म्हणतो. पहा कोणामध्ये अट्रॅक्शन झालेलं आहे तर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह हायड्रोजन आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम, त्याला म्हणतो आपण हायड्रोजन बॉन्ड. हायड्रोजन बॉन्ड इज वीकर दॅन कोव्हॅलंट बॉन्ड. कसा आहे तो, वीक आहे कशापेक्षा, कोव्हॅलंट बॉन्डपेक्षा. फॉर एक्झाम्पल HF हायड्रोजन फ्लोराइडमध्ये कशा प्रकारे. इन दिस मॉलिक्यूल हायड्रोजन बॉन्ड एक्झिस्ट बिटवीन हायड्रोजन ॲटम ऑफ वन मॉलिक्यूल अँड फ्लोरीन ॲटम ऑफ अनदर मॉलिक्युल्स. मग या ठिकाणी पहा हायड्रोजनवरती डेल्टा पॉझिटिव्ह आहे, फ्लोरीनवरती डेल्टा निगेटिव्ह आहे. In the above example, hydrogens act as a bridge between two atoms which hold one atom by covalent bond and other by hydrogen bond. हायड्रोजन काय करतो तर त्या दोन मॉलिक्यूल मधला ब्रिजचं काम करतो, त्याला जोडायचं काम करतो. आणि तो काय करतो, एका मॉलिक्यूलला कोव्हॅलंट बॉन्डनं अटॅच असेल तर दुसऱ्याला तो हायड्रोजन बॉन्डनं तो अटॅच असेल. पहा या ठिकाणी हायड्रोजन बॉन्ड इज रिप्रेझेंटेड बाय डॉटेड लाईन. कशाने दाखवतो आपण तो, डॉट लाईन दाखवतो. फाईल अ सॉलिड लाईन रिप्रेझेंट कोव्हॅलंट बॉन्ड. द फिजिकल स्टेट ऑफ द कंपाऊंड डिपेंड्स ऑन द मॅग्नेट्यूड ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग. इट इज मॅक्झिमम इन सॉलिड स्टेट अँड मिनिमम इन अ गॅसियस स्टेट. हायड्रोजनमध्ये मॅक्झिमम जो काय हायड्रोजन बॉन्ड असेल तो सॉलिडमध्ये कसा असेल, मॅक्झिमम असेल. आणि तो मिनिमम कशामध्ये असेल, तो गॅसियस स्टेटमध्ये तो मिनिमम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पहा द हायड्रोजन बॉन्ड्स हॅव स्ट्रॉंग इन्फ्लुएन्स ऑन द स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टीज ऑफ द कंपाऊंड. याचा स्ट्रॉंग अफेक्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. पहा टाइप्स ऑफ हायड्रोजन बॉन्ड, दॅट इज द इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड अँड इंट्रामॉलिक्युलर. फर्स्ट इज अ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. कशाला म्हणतो आपण इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड, तर पहा इट इज फॉर्म बिटवीन टू डिफरंट मॉलिक्युल्स ऑफ द सेम ऑर डिफरंट कंपाऊंड. दोन वेगवेगळे मॉलिक्युल्स असतील. पहा इंटरनॅशनल मॅच आपण म्हणतो. पहा दोन देशामध्ये खेळले जातात, तशा प्रकारे हा जो काही बॉन्ड असेल तो इंटरमॉलिक्युलर आहे की नाही, इंटर दोन मॉलिक्युल्समध्ये. फॉर एक्झाम्पल पहा या ठिकाणी NH3 मॉलिक्युल्स असेल, या दोन NH3 मॉलिक्युल्समध्ये किंवा मग दोन अल्कोहोलचे मॉलिक्युल्स असतील, याच्यामध्ये मग कशा प्रकारे चार्ज सेपरेशन होतं, डेल्टा पॉझिटिव्ह आहे, डेल्टा निगेटिव्ह आहे. मग याच्यामध्ये जो काही बॉन्ड दाखवला डॉटेड लाईननं, हा जो काही बॉन्ड असेल हा कसा आहे आपला हायड्रोजन बॉन्ड त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. पहा नेक्स्ट आहे इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. दिस टाईप ऑफ हायड्रोजन बॉन्ड इज फॉर्म विदिन द मॉलिक्युल्स
विथ सिंगल मॉलिक्युल्स किंवा विदिन द मॉलिक्युल्स. फॉर एक्झाम्पल ऑर्थो नायट्रोफेनॉल असेल तर याच्यामध्ये काय होतं आहे, किंवा सॅलिसिलिक ॲसिड सॅलिसिल्डिहाइड असेल, या ठिकाणी हा जो काही बॉन्ड आहे तो एकाच मॉलिक्युलमध्ये पाहायला मिळतो आपल्याला. दे आर कॉल्ड ॲज अ इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन्स बॉन्ड. त्याला काय म्हणतो आपण, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन्स बॉन्ड्स म्हणतो. थँक्यू.